कोणाला तरी पैसे देऊन इकडे आणलंय का? मग मुंबईमध्ये जे एक जिजामाता उद्यान आहे, तिथे आम्ही 10 वर्षापूर्वी पेंग्विन आणले. काय टीका केली आमच्यावर, हे पेंग्विन पेंग्विन पेंग्विन. होय, पेंग्विन आम्ही आणले, पण ते पेंग्विन बघायला लोक तिकीट काढून गर्दी करतायत. आणि मी या सभेचा उल्लेख एवढ्यासाठी केला की त्यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागतायत. म्हणजे पेंग्विन एवढी किंमत सुद्धा लोकांच्या लेखी नाहीये. पैसे तिकीट काढून पेंग्विन बघतायत, पण पैसे घेऊन सुद्धा लोकांच्या सभेला जात नाहीये. काय तुमची त्यांची अवस्था आहे? आज नाशिकमध्ये जो आम्ही वचननामा जाहीर केलेला आहे, काय करायचा तो, पण तो करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचे. तुमच्या समोर सगळं घडतंय. आज जसं तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हुकुमशाही विरुद्ध रस्त्यावरती उतरल्यात, अख्खा जवळपास बंगाल रस्त्यावरती उतरलाय. हा माझा महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र, यांच्या दडपशाहीच्या विरुद्ध शेपूट घालून आत बसणार? अरे, ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली, त्याची दुर्दशा करणाऱ्याच्या हातामध्ये तुम्ही पूर्ण तुमचं नशीब परत एकदा त्यांच्या हातात देणार? हा वचननामा आहे, नुसता छापलेला कागद नाही रंगीत. तो आमचा ठाकरेंचा शब्द आहे. ही मोदी गॅरंटी नाहीये, बोगस मोदी गॅरंटी नाहीये. हा ठाकरेंचा शब्द आहे. आणि ठाकरे जे बोलतात ते करतात. आम्ही कोणी त्यांच्या कामाचं श्रेय कधी घेतलेलं नाही, कारण आम्हाला तशी गरज नाहीये. मशाल तुमच्या हृदयात पेटली पाहिजे. ज्या पद्धतीने यांचा कारभार सुरू आहे, ज्या पद्धतीने यांचा कारभार सुरू आहे, बिनविरोध निवडणुका जिकडे झाल्या, तो राहुल नार्वेकर विधानसभेचा अध्यक्ष, विधानसभेमध्ये अध्यक्ष असल्यानंतर विधानसभेत त्यांचा अधिकार असतो, आणि विधानसभेचा अध्यक्ष, लोकसभेचा अध्यक्ष, राज्यसभेचा अध्यक्ष हा पूर्णपणे निष्पक्षपातीपणाने वागणारा पाहिजे. आणि आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करणारे भाजपा या राहुल नार्वेकरांच्या घरातले 3-3, 4-4 जणांना उमेदवारी देत आहेत, आणि तो समोरचा उमेदवार त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातोय. तरी सुद्धा चालतंय. आम्ही जरा कुठे काय केलं तर निवडणूक आयोग लगेच हातोड्यात बसलेला असतो. पण यांनी काही केलं तरी काही करत नाही, कारण निवडणूक आयुक्त शेपूट घालून बसलेला आहे. ही लोकशाही नाही, ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही आहे. आणि आज जर का आपण उठून उभे राहिलो नाही, तो उद्या वरवंटा असा फिरेल की पुन्हा एकदा इंग्रजांपेक्षा जास्त 150 वर्षापेक्षा यांच्या गुलामगिरीत आपल्याला राहावं लागेल. हिंदुत्वाचा हा बुरखा आहे. कारण हा जर का बुरखा नसता तर तपोवनातली झाडं यांनी कापली नसती आणि बिल्डरला ती जागा दिली नसती. काय तपोवनाचं ज्यांना महत्व नाहीये, इकडे तपोवन कापतायत, तिकडे आरेचं जंगल कापलं, कुठे आरवली पर्वत बोडका करतायत, ताडोबा अंधारीमध्ये खाणीसाठी जागा देऊन टाकतायत. हे सगळं राजकारण आजूबाजूला शिजत असा विचार करू नका. अरे, ताडोबाला झालं, आमच्या नाशिकमध्ये तर नाही ना झालं. अरे, मुंबईत झालं, आमच्या नाशिकमध्ये तर नाही ना झालं. नाही, आज ज्यांच्यावरही वेळ आले, उद्या तुमच्यावरती वेळ येईल. गेले 2-4 दिवस माझा घसा बसला होता. तुम्ही आमच्या दोघांच्या मुलाखतीत पाहिलं असेल, ऐकलं असेल. आणि हिंदीमध्ये आज माझी एक मुलाखत झाली, तर मुलाखतकाराने विचारलं की इस बार आपको ऐसी कौन सी खासियत लगती है मुंबई की चुनाव के बारे में? म्हटलं, इस बार खासी यही खासियत है, कारण सगळे मुंबईकर खोकतायत, फुफ्फुसाचे आजार होत आहेत, कारण नियोजन शून्य विकास. रस्ते खोरून ठेवलेले आहेत, धूळ सिमेंट सगळं मुंबईकरांच्या श्वासामध्ये आता हे सगळे प्रदूषण जात आहे. उद्या तुमच्याकडे सुद्धा ते तेच करतील. आम्ही तुम्हाला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी आलेलो आहोत एकत्र. होय, आम्ही एकत्र आलो, सत्तेसाठी आलो. मग तुम्ही जे काय हे भाजप आणि सगळे आलेत, ते काय विटी दांडू खेळायला आलेत? काय खेळायला आलेत?
होय, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहोत आणि ती सत्ता आम्हाला तुमच्या विकासासाठी, तुमच्या भविष्यासाठी, भवितव्य राबवायचे. बोला ना ठणठणीतपणाने, कशाला लपवता भांड. आज नाशिक जे आम्ही मुंबईमध्ये करून दाखवलं, मुंबईमध्ये आज महापालिका शाळांचा दर्जा येऊन तुम्ही बघा. कारण गरीब माणसाला त्याच्या मुलांनी शिकायचं नाही, कारण मोठ्या शाळेच्या फी परवडत नाही. मग शिक्षण देणार कुठे? महापालिका शाळेमध्ये मोफत शिक्षण, आणि ते सुद्धा 8 भाषांमध्ये आपण मुंबई महापालिका शाळेमध्ये शिक्षण देतो. वेगवेगळ्या भाषां 8 भाषांच्या शाळा आहेत. ICSE, CBSE या सगळ्या काय म्हणतात ते ABCD, हे सगळे अभ्यासक्रम आपण महापालिका शाळेमध्ये शिकवतो. उद्या नाशिकची सत्ता आमच्या हातात द्या, मी नाशिकमध्ये महापालिका शाळेत हा अभ्यासक्रम सुरू करून दाखवेन. महापालिकेच्या शाळा आजपर्यंत मुंबईमध्ये सगळ्यांना लाज वाटायची. मुलगा शिकतो का? जातो, शिकतो ना. कुठल्या शाळेत शिकतो? बोलायला यायचं नाही, कारण का महापालिकेची शाळा. आता अभिमानाने सांगतात, आता महापालिका शाळेमध्ये प्रवेशासाठी रांगा लागतात आणि लोक अभिमानाने सांगतात की माझा मुलगा महापालिका शाळेत शिकतो. मुंबईमध्ये जे आम्ही केलं वैद्यकीय महाविद्यालय, उद्या सत्ता द्या, तुम्हाला नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय करून दाखवतो. जगातली सगळ्यात माफक दरामध्ये प्रवास सेवा देणारी BST ही मुंबईमध्ये आपण टिकवली. हे बंद करायच्या मागे लागलेत. नाशिकमध्ये तशी आपण प्रवास सेवा सुरू करून दाखवू. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. करणारे आम्ही तयार आहोत. करून घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवायचंय. कारण जर करूनच घ्यायचं नसेल तर हे नुसते घोटाळे आहेत. हे मी मगाशी राजने पण उल्लेख केला, तपोवनाचा घोटाळा आहेच. मुंबईमध्ये गेल्या 4 वर्षात 3 लाख कोटीचा घोटाळा अभद्र युतीने करून ठेवला. 3 लाख कोटीचा. आणि हे सगळे मुद्दे आहेत. मे 24 पासून अवाजवी दराने जमीन खरेदीवर 80 कोटींचा भार. सगळे वाचतो मी. 1300 कोटींच्या STP प्रकल्पावर वाद. कंत्राटदाराला काम सुरू होण्याआधीच 150 कोटी आगाऊ देण्यात आले. हा आगाऊपणा जो आहे ना, हा महत्वाचा आहे. तो जो मुंबईत केला त्यांनी 3 लाख कोटी, त्या कामासाठी आगाऊ रक्कम देतात आणि त्या आगाऊ रकमेतनं हे आगाऊ पैसे काढतात आणि ते लोकांना वाटतात. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. हार जीत आमची नाही, आमचं सोडून द्या. तुमचं आयुष्य तुम्हाला कसं जगायचंय, तुमच्या मुलाबाळांच्या लेखी काय होणार आहे, काय करायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आम्ही दोन्ही भाऊ मिळून तुम्हाला वचन देतो आहोत. जे बोलतो ते आजपर्यंत आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि आजचा सुद्धा हा वचननामा हा नुसता काहीतरी प्रिंटिंगचा कागद म्हणून नाही, तर ते आमची वचन आहेत. आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाला हे आमचं वचन मानून तुम्ही जर का आम्हाला आशीर्वाद दिले तर आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी देऊ शकतो. आता तुम्ही सांगा, जर देणार असाल तर जरा दोन्ही हात वर करून सांगा. आणि या हात मुद्दामून जरा दाखवा, त्या दलालांना दाखवा. तुमच्याकडे पैसे असतील, तुमच्याकडे सत्ता असेल, पण आमच्याकडे विश्वास आहे, आमच्याकडे निष्ठा आहे. गद्दार लोक तुम्ही विकत घेऊ शकाल, पण निष्ठावानाने विकत घेऊ शकणार नाही. आणि हे जोपर्यंत मजबूत हात आमच्या सोबत आहेत, तोपर्यंत शिवरायाच्या पवित्र भगव्याला, जो भाजपला मी नेहमी आव्हान देतो की तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता आणि माझ्यावरती टीका करता, पहिलं तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्यावरती हिंदुत्वाशी बोला. कारण आज सगळे आमचं हिंदुत्व हे व्यापक आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि सगळे आमच्या सोबत आहेत. यापुढे या गद्दारांना आणि या भ्रष्टाचारांना, जे बेडूकुड्या मारून तिकडे गेले त्या बैठकांना डराव करत बसू द्या, पण आपलं नाशिक हे आपल्या हातामध्ये ठेवा. आपली शिवसेना आणि मनसेची एक अशी भक्कम मजबूत सत्ता या नाशिकमध्ये आणा की उद्या कोणी दत्तक बाप इकडे पाय ठेवायला घाबरला पाहिजे. आणि तेवढी ताकद नक्की तुमच्यामध्ये आहे, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.